वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांती। हरि ओम. थोडक्यात आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा. प्रथम नामजपाने पण सुरुवात करू, त्यानंतर समर्थ रामदास स्वामी, त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आणि मग संत एकनाथ महाराज यांच्या नमनाचे श्लोक. त्यानंतर राऊतजी ओंकार साधना प्राणायाम साधना घेतील. आज आत्मबोध या शंकराचार्य कृत एका प्रकरण ग्रंथावरती डॉक्टर साहेब निरूपण करणार आहेत. त्या ग्रंथाचे पहिले 15 श्लोकाचं वाचन सौ सुजाता मालशया करतील. त्यानंतर डॉक्टर साहेब आत्मबोध या ग्रंथावरती निरूपण सुरू करतील आणि कार्यक्रमाची सांगता सौ संपदा परेरा या आत्मषटकाने करतील. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम
राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीचा महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदवी साध्य कळी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. आता राऊजी ओंकार साधना येतील. नमस्कार. आपण आता ओंकार साधना आणि प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात आपण प्राणकर्षण क्रिया किंवा सोहम जपानी करतोय. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसला असाल तर क्रॉस लेग, सुखासन, अर्ध पद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. जर खुर्चीत बसला असाल तर ताठ बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो हम, सो हम, सो हम, सो हम, सो हम, सो हम, सो
सो सो सो सो सो सो सो सो स्टॉप. सुरुवातीला आपण प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. भस्त्रिका प्राणायाम म्हणतात त्याला. मी जसं जसं इन्स्ट्रक्शन देईल त्या फॉलो करा. ओके. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन, ब्रीद आउट. Stop. Exhale. Hold breath. Bhaya Kumbhak. Hold. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Purak. Deep breathe in. Hold breath. Antar Kumbhak. Hold. 1, 2, 3. Rechak. Slow breathing. हा, एक राउंड झाले. आणखी 2 राउंड आपण करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन, ब्रीद आउट. Exhale, hold breath. Bhaya Kumbhak. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Purak. Deep breathe in. Hold breath. Anta Kumbhak. 1, 2, 3. Slow breathe out. Rechak. One last round. Exhale. Ardhapurak. Breathe in, breathe out. Stop. Exhale. Bhaya Kumbhak. Hold breath. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in. Hold breath. Anta Kumbhak. 1, 2, 3. Slow breathe out. Rechak. आता आपण ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. ओंकार हा आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये अ उ म्हणायचंय आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्ती केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटानादेसारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड आणि शंखनादासारखा गंभीर असावा. सुरुवातीला आपण 3 ओंकार, त्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार असं करणार आहोत.
एक्झेल. घर्षणयुक्त पूरक. ओम. पूरक. ओम. पूरक. ओम. शांत, शांत, शांत. आपण जो आता ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. Try to visualize thumb size bright flame in chest area where अनाहत चक्र is situated. तिथं जर दिसत नसेल तर दोन भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. Try to visualize thumb size bright flame in between eyebrows where आज्ञा चक्र is situated. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. परत एकदा 2 वेळा ओंकार करूया. पूरक. ओम. पूरक. ओम. दोन्ही हाताचं घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार साधना आणि प्राणायामाच्या अभ्यासातून मिळवली त्या ऊर्जेचं संकलन पूर्ण शरीरभर करेल. चेहरा कट करू. हरि ओम. ओम श्री गुरुभ्यो नमः. अथ आत्मबोधस्तोत्रम्. तपोभिक्षिणपापानां शान्तानां वीतरागिणां मुमुक्षूणामपेक्षोऽयम् आत्मबोधो विधीयते. बोधोऽन्यसाधनेभ्यो हि साक्षान्मोक्षैकसाधनम्.
पाकस्य वह्निव ज्ञानौ विना मोक्षो न सिद्ध्यति अविरोधितया कर्मणा विद्या विनिवर्तयेत् विद्या विद्यान्निहन्त्येव तेजस्तिमिरसङ्गवत् परिच्छिन्न इवाज्ञानात् तन्नाशे सति केवलः स्वयं प्रकाशते ह्यात्मा मेघापायेंशुमानिव अज्ञानकलुषै जीवै ज्ञानाभ्यासाद्विनिर्मलं कृत्वा ज्ञानं स्वयं नश्येत् जलं कतकरेणुवत् संसारस्वप्नतुल्यो हि रागद्वेषादिसङ्कुलः स्वकाले सत्यवद्भाति प्रबोधे सत्यसद्भवेत् तावत् सत्यं जगद्भाति शुक्तिकार च तं यथा यावन्न ज्ञायते ब्रह्म सर्वधिष्ठानमद्वयम् उपादानेऽखिलाधारे जगन्ति परमेश्वरे स्वर्गस्थितिलयान् यान्ति बुब्धुदानिव वारिणि सच्चिदात्मन्यनुस्यूते नित्ये विष्णौ प्रकल्पिताः व्यक्तयो विविधाः सर्वा हाटके कटकादिवत् यथाकाशो ऋषिकेशो नानोपाधिगतो विभुः तद्भेदाद्भिन्नवद्भाति तन्नाशे केवलो भवेत् नानोपाधिवशादेव जातिवर्णाश्रमादयः आत्मन्यारोपितास्तो ये रसवर्णादिभेदवत् पञ्चीकृतमहाभूतसम्भवं कर्म संचितं शरीरं सुखदुःखानां भोगायतनमुच्यते पञ्चप्राणमनो बुद्धिदशेन्द्रियस्तमन्वितम् पञ्चप्राणमनो बुद्धिदशेन्द्रियसमन्वितम् अपञ्चीकृतभूतोत्थं सूक्ष्माङ्गं भोगसाधनम् अनाद्यविद्यानिर्वाचा कारणोपाधिरुच्यते उपाधित्रितयादन्यमात्मानमवधारयेत् पञ्चकोशादियोगेन तत्तन्मय इव स्थितः शुद्धात्मा नीलवस्त्रादियोगेन स्फटिको यथा हरिः ओम् जय जय रघुवीर समर्थ सदाशिवसमारंभा शंकराचार्य मध्यमम् अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यौ कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः गणाधीशोऽयीश सर्वा गुणान्ता प्रारम्भारम्भतो निर्गुणता नमो शारदा मूलचत्वारवासा नमो पन्थानन्तया राघवासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जय जय रघुवीर समर्थ आपल्या सर्वांना अभिवादन हा महिन्याचा तिसरा रविवार आणि आपण शंकराचार्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास आता बरेच महिन्यांपासून किंवा वर्षांपासून करतो आहोत. त्याच शृंखलेमध्ये आपण जे आहे ते यापूर्वी साधना पंचकम पाहिलं,
भज गोविंदम पाहिलं. आत्मषटक आपण शेवटी म्हणतोच आहो प्रत्येक रविवारी, ते शंकराचार्यांचं आहे. आता आज जे आहे तो नवीन ग्रंथ किंवा नवीन त्यांची रचना आपण सुरू करणार आहोत आणि त्याचं नाव जे आहे ते आत्मबोध आहे. आत्मबोध ही रचना जी आहे ते फार सुप्रसिद्ध आहे ही रचना. जसं भजगोविंदम लोकांना जे आहे ते आवडत होतं, म्हणत होते लोक, जरी त्या मापात नसेल तरी तत्वज्ञानामध्ये त्यांना जे आहे ते तत्वज्ञानामध्ये जे आहे ते आत्मबोधाला बरंच उंच स्थान आहे. म्हणजे एक भाष्यकाराने असंही म्हटलंय की मला वाङ्मयामध्ये भगवद्गीता आवडते, म्हणजे आध्यात्मिक वाङ्मयामध्ये, आणि शंकराचार्यांचं वाङ्मय म्हटलं तर मला सर्वात जास्त काय आवडतं म्हणजे आत्मबोध आवडतं. अशी आत्मबोधाची महती या ठिकाणी आहे. आत्मबोधाकडे सुरू करण्यापूर्वी आपण शंकराचार्यांना नमन केलेलं आहे, पण शंकराचार्यांना जे आहे ते त्यांच्याबद्दलचं थोडस एक इंट्रोडक्शन म्हणून आपण या ठिकाणी त्यांचं चिंतन करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे असं की शंकराचार्यांचा काळ जो एन्शियंट बायोग्राफी ज्याला आपण म्हणतो किंवा ट्रेडिशनल बायोग्राफी म्हणतो, आता मॉडर्न बायोग्राफी जे म्हणतात, त्याचं जर आपण कम्पेअर केलं तर पूर्वी त्यांचा काळ 800 इसवी सनाच्या आसपासचा समजला जात होता. मी मुद्दाम उगम सांगतोय, एक्झॅक्टली सांगतोय, पण बऱ्याचशा रिसर्च नंतर जे आहे ते असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे रिसर्च करणारे जे होते ते श्री A.S. नटराज अय्यर आणि नरसिंह शास्त्री यांनी सर्व पीठातील कागदपत्रे आधाराला घेऊन आणि त्यांनी असं त्याचं केलेलं आहे, कन्क्लुजन केलेलं आहे की शंकराचार्य जे आहे ते इसवी सनाच्या 500 वर्षापूर्वी झाले, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलंय. म्हणजे जे आहे ते याचा अर्थ हा झाला की बौद्धांच्या वेळेसच त्यावेळेस जे आहे ते शंकराचार्यांचा अवतार झाला, असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं. दुसरं असं की शंकराचार्यांचं जे वाङ्मय आहे, हे वाङ्मय जे आहे ते जसं त्यांनी जे आहे असं म्हणतात की 28 प्रकरण ग्रंथ लिहिली आणि 38 स्तोत्रे लिहिली, असं श्री अभ्यंकरांनी आपल्या शंकराचार्यांच्या बायोग्राफीमध्ये नमूद केलेलं आहे. तर हे प्रकरण ग्रंथ सर्व त्यांचीच आहे का? कारण जसं की त्यांच्या इसवी सन 800च्या काळी ते झाले, त्याचं त्यांनी असं कारण दिलेलं आहे की त्या काळाला एक अभिनव शंकराचार्य म्हणून जे आहे ते प्रसिद्ध होते आणि ते फार विद्वान होते, आणि त्यांनी सुद्धा जे आहे ते बरेचसे जे आहे ते वाङ्मय शंकराचार्यांचं निर्माण केलेलं होतं. आणि काही वाङ्मय त्यांच्या नावावर गेलं, त्यांनी केलेलं वाङ्मय शंकराचार्यांच्या नावावर आलं, किंवा त्यांचं काही चरित्र शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये गेलं की काय, अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित केलेला आहे त्यांनी. शंकराचार्यांचा तर आपण वाङ्मय अभ्यास करतो, आता थोडंसं हे आपल्यालाही माहीत असणं बरोबर आहे, म्हणजे रिलेव्हंट आहे असं मला म्हणायचं. त्याच्यानंतर जे आहे ते त्यांनी मग ह्याच्याकरता काय केलं तर म्हणजे त्यांनी असं पाहिलं की पॅटर्न जो आहे तो सेम आहे की डिफरंट आहे, त्याच्यावरनं ही शंका उत्पन्न झाली. म्हणजे ब्रह्मसूत्र आणि त्यांची उपनिषदावरची 14 उपनिषदावर त्यांनी भाष्य केली आहे. 10 उपनिषद जे आहे ते अद्वैत तत्वज्ञानावर असल्यामुळे त्यांनी भाष्य केलेली शंकराचार्यांनी. तर ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता प्रस्थानत्रयीवर त्यांची जी भाष्य आहे ती एक सुसूत्र आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एक पॅटर्न सापडतो. पण इतर सर्व प्रकरण ग्रंथामध्ये काही ठिकाणी तो पॅटर्न सापडत नाही, म्हणून त्यांनी अशा प्रकारचा एक शंका त्या ठिकाणी जाहीर केली. त्याच्यानंतर त्यांनी अद्वैत तत्वज्ञानाबद्दलचं शंकराचार्यांचं जे आहे की अद्वैत तत्वज्ञान म्हणजे शंकराचार्य आणि शंकराचार्य म्हणजेच अद्वैत तत्वज्ञान, हे जे आहे याच्याबद्दलचं जे आहे ते खरं म्हणजे अद्वैत तत्वज्ञान हे पहिल्यापासूनच होतं, असं नाही की शंकराचार्यांनी त्याला निर्माण केलेलं आहे.
पण शंकराचार्यांनी त्याला दुजोरा दिला आहे. एक सिस्टमॅटिक बांधणी त्या अद्वैत तत्वज्ञानाची केली आहे. त्यांनी ती सुस्पष्टता त्या ठिकाणी आणलेली आहे की अद्वैत तत्वमत जे आहे हे कसं योग्य आहे. आणि त्याच्यावर बरंच त्यांनी जे आहे ते लिखाण केल्यामुळे काही करेक्शन केलं, काही क्लॅरिफिकेशन केलं, काही त्याला सिस्टमाइज केलं. आणि अशा प्रकारे जे आहे त्यांनी त्या अद्वैत तत्वज्ञानाला जणू जे आहे ते एक नवीन असं स्वरूप दिलं गेलं असं म्हणायला हरकत नाही. तर हेही त्यांचं कार्य जे आहे ते फार महत्वाचं आहे. ते 32 कोणी म्हणतात 32 वर्ष जगले, 36 वर्ष झाले, पण एवढ्या छोट्याशा आयुष्यामध्ये त्यांनी एवढं सर्व जे कार्य केलं, स्तोत्र आणि प्रकरण ग्रंथ वगैरे जे लिहिली, प्रस्थांतरीवर भाष्य केलं, हे विशेष आहे. काही लोकांचं म्हणजे असं की त्यांनी काही असेही आहे जसं परकाया प्रवेश त्यांनी केला की नाही केला वगैरे म्हणून अशा प्रकारची त्यांच्या चरित्रामध्ये जे आहे ते लोकांना शंका असते की हे कसं काय म्हणून. पण आता मला असं सांगायचं या सर्वांमध्ये की ते सर्व सांगायचा उद्देश काय. सर्व सांगायचा उद्देश हा आहे की ते फार महान होते, अद्वितीय होते. अद्वैत तत्वज्ञान आपण फॉलो करतो आहोत. महाराष्ट्रीय संत परंपरा अद्वैत तत्वज्ञानच फॉलो करतो आहे. डॉक्टर काका पण तेच अद्वैत तत्वज्ञान फॉलो करत आहे. आणि आपल्याला जे आहे ते आपणही तत्वज्ञान तेच फॉलो करत आहोत. आपल्याला फोकस जो करायचा आहे तो तत्वज्ञानावर करायचा आहे. आपल्याला फोकस जो आहे तो त्यांच्या वाङ्मयावर करायचा आहे. जे ज्या ठिकाणी त्यांचं जे आहे ते वेगवेगळी मतं असतील त्यामध्ये जाऊन आपल्याला विशेष काही हासिल होणार नाही. म्हणून आपण त्यांचं जे आहे ते तत्वज्ञानावर वाङ्मयाकडे वळलेलो आहोत आणि तो अभ्यास जो आहे तो आपण पुढे ठेवू असं मला या ठिकाणी म्हणायचं. शंकराचार्यांचं इंट्रोडक्शन थोडस अशा प्रकारे आपण पाहिलं. आपला फोकस त्यांच्या वाङ्मयावर आहे. आज वाङ्मय प्रकार जो घेतलेला आहे आपण तो आत्मबोध आहे. या ठिकाणी ग्रंथ प्रकार आत्मबोध. बंधताईंनी पण याच्यावर आत्मबोधावर भाष्य केलेलं आहे आणि त्यांची लिखित प्रत माझ्या समोर आहे. या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला जे आहे ते ग्रंथांचे प्रकार असं म्हटलेलं आहे की शास्त्र ग्रंथ कशाला म्हणतात. म्हणजे शास्त्राचं विवेचन ज्याच्यामध्ये आहे ते शास्त्र ग्रंथ म्हणतात त्यांना. त्याच्यानंतर ग्रंथाचे काही प्रकार सांगितले. त्यांनी विचार करतो तुम्ही की आपण संक्षिप्त मध्ये घेऊ. आकार ग्रंथ त्यांनी म्हटलं. आकार ग्रंथाचा अर्थ एवढाच जो ग्रंथ ज्याच्यामध्ये विस्तृत चर्चा केलेली आहे. जसं ब्रह्मसूत्रामध्ये विस्तृत चर्चा केलेली आहे, भगवद्गीतेमध्ये सुद्धा विस्तृत चर्चा केलेली आहे. तर आकार ग्रंथाचा अर्थ हा आहे की तत्वज्ञानापर विषयाची सकारण सफल विस्तृत चर्चा ज्या ठिकाणी असते त्याला त्यांनी जे आहे ते सांगोपांग चर्चा आपण त्याला म्हणूया. तर हे सर्व स्वतंत्र मांडणी असते त्यांची, त्याला आकार ग्रंथ म्हणतात. आणि त्याचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. उपनिषद ग्रंथ आणि अमृतानुभव अशी उदाहरणं दिली कळण्याकरता की आकार ग्रंथ म्हणजे काय असतं. पण या आकार ग्रंथ म्हणजे जिथे विस्तृत चर्चा आहे ती जर चर्चा थोडी सैद्धांतिक प्रास्ताविक अशा प्रकारची जर असेल किंवा प्रारंभिक स्वरूपाची असेल तर त्यालाच त्यांनी प्रकरण ग्रंथ म्हटलेलं आहे. म्हणजे आकार ग्रंथामध्ये शब्द वापरलेले आहे जे सैद्धांतिक शब्द आहेत ते सर्व प्रकरण ग्रंथात येतात. फक्त त्याचं जे आहे ते म्हणजे एक प्रकारचं त्याला तुम्ही समरी म्हणूया आपण की ती त्या ठिकाणी जे आहे प्रारंभिक स्वरूपामध्ये दिलेली आहे. तेवढं विस्तृत त्यांनी केलेलं नाहीये. त्यांच्या ज्या संज्ञा आहे, त्याच्या ज्या परिभाषा आहे, स्पष्टीकरण आहे, विषयाचं स्वरूप आहे, पंचदशी आणि उदाहरणं दिली. विवेक चूडामणी आहे, पंचदशी आहे. आणि आजचा जो आपला ग्रंथ आहे हा जो आत्मबोध ग्रंथ आहे हा सुद्धा जे आहे ते हा ग्रंथ त्याच्यात येतो. एक त्यांचा ग्रंथ आहे वाक्यवृत्ती, हा सुद्धा प्रकरण ग्रंथामध्ये येतो. आणि जसं मी सांगितलं की त्यांची जी आहे ती 28 प्रकरण ग्रंथ त्यांनी लिहिलेली आहे. त्याची डिटेल नावं आणि त्यांच्याबद्दलचं थोडंसं विवरण शंकर अभ्यंकरांनी श्री गुरुदेव शंकर अभ्यंकरांनी आपल्या याच्यामध्ये दिलेलं आहे. आपण त्याला पाहू शकतो त्यांच्या याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर त्यांनी आणखीनही सांगितलं की एक प्रक्रिया ग्रंथ असतो. प्रक्रिया ग्रंथ म्हणजे वेदांत प्रक्रियेवर काय अभ्यास करायला हवा, कसा अभ्यास करायला हवा, कशी साधना करायला हवी असं ज्याच्यात दिलेलं आहे त्याला ते प्रक्रिया ग्रंथ म्हणतात. आणि पंचीकरण म्हणून जे आहे त्याचं उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि एक विवरण ग्रंथ आहे. म्हणजे विवरण ग्रंथाचा अर्थ हा आहे की जे शब्द आहे समोर त्या शब्दाचा अर्थ करायचा आणि त्या शब्दाचा अर्थ करून ते मांडायचं, त्याला त्यांनी विवरण ग्रंथ म्हटलेलं आहे. किंवा वृत्तीग्रंथही त्याला म्हणतात. एक भाष्य ग्रंथ आहे. म्हणजे प्रतिपाद्य विषयाची जे आहे ते त्यांनी प्लस मायनस दोन्ही आपण म्हणूया आपण त्या ठिकाणी की जे आहे ते म्हणजे त्याचं जे आहे ते दार्शनिक चर्चा
तर्कशुद्ध चर्चा ज्याच्यात मांडलेली आहे त्याला ते भाष्यग्रंथ म्हणतात. तर ते भाष्यग्रंथ झालं. आणि एक टीका ग्रंथ आहे. टीका ग्रंथ म्हणजे सखोल चिंतन केलेलं आहे त्याच्यामध्ये, की भाई ग्रंथाचा भाव काय आहे, त्याचा निर्णय काय त्यांनी दिलेला आहे, मग ग्रंथामध्ये काय निर्णय दिला आहे, याला त्यांनी टीका ग्रंथ म्हटलंय. आणि वार्तिक ग्रंथ म्हटलंय. वार्तिक ग्रंथाचा अर्थ हा होतो की त्या ग्रंथाचे गुण आणि दोष हे दोन्ही पाहायचं आणि त्याची सांगोपांग चर्चा करायची, त्याला ते वार्तिक ग्रंथ म्हणतात. आणि सुरेश्वराचार्यांचं सुद्धा वार्तिक याच्यामध्ये म्हणजे आहे, प्रसिद्ध आहे असं मला म्हणायचं. तर अशा प्रकारच्या ग्रंथांचं थोडंसं वेगवेगळं जे आहे ते आपल्याला एक समजून घ्यायला हवं, की आपण जो ग्रंथ आताशी तपासतो आहोत तो प्रकरण ग्रंथ आहे. आणि प्रकरण ग्रंथाचा अर्थ हा आहे की प्रास्ताविक स्वरूपामध्ये, प्रारंभिक स्वरूपामध्ये आपल्याला जे आहे तत्वज्ञानाचं ह्याच्यामध्ये ओळख होईल. तत्वज्ञानाची परिभाषा जी आहे आणि त्याचं विषयाचं स्वरूप जे आहे ते आपल्याला या ठिकाणी कळेल. काय विषय आहे आणि कसं आहे ते आपल्याला पुढे येईलच म्हणजे. पण अशा प्रकारचं त्यांनी ग्रंथाचं हे दिलेलं आहे आत्मबोध ग्रंथाबद्दल. त्याच्यानंतर आत्मबोध हा जो ग्रंथ आहे हा संस्कृत भाषेमध्ये आहे. आपण ऐकलंच आता 15 श्लोक जे आहेत ते या ठिकाणी मांडलेले आहे. पण हे खरं म्हणजे काही याच्यामध्ये पाठभेद आहे. काही ठिकाणी 67 आहे, काही ठिकाणी 68 आहे, काही ठिकाणी 69 श्लोक आहे, अनुष्टुप छंदामध्ये सर्व श्लोक आहे. अशा प्रकारचं वर्णन या आत्मबोधाचं येतं. पूर्ण ग्रंथ आहे हा म्हणतात. पूर्ण ग्रंथ म्हणजे काय, की ज्याला तत्वज्ञानाचा जो आहे तो गाभा माहीत करायचा असेल, ज्याला स्वतःचं ज्ञान घ्यायचं असेल की मी कोण, त्याच्यामध्ये जो पूर्णता त्या ठिकाणी त्या ग्रंथामधून आपल्याला जे आहे ते मिळेल, असं तो पूर्ण ग्रंथ म्हटलेला आहे. त्याच्यानंतर उपनिषद सुख पर्यावसाची ओळख म्हणजे काय, उपनिषदामध्ये जे सुखाचं वर्णन केलंय त्याचीच ओळख जी आहे या ठिकाणी आपल्याला सापडते. म्हणजे उपनिषद आणि हे आत्मबोध हे ग्रंथ असे त्यांचा विषय जो आहे किंवा त्यांचे फळ जे आहे ते एकच आहे असं म्हणायला हरकत नाही. ह्याच्यामध्ये आत्मबोधामध्ये आत्म्याचा बोध आहे. तर कर्म उपासना ज्याला आपण बहिरंग साधना म्हणतो त्याच्याबद्दलचं वर्णन नाहीये, त्याच्याबद्दलचा उल्लेख नाहीये. साधन चतुष्ट संपन्नच हवा साधक, त्याच्यानंतर मग आत्मबोधाकडे वळायला हवं. ब्रह्मप्राप्तीची ज्याला इच्छा आहे त्यांनीच त्याच्याकडे वळायला हवं, त्यालाच त्याचा लाभ सर्वात जास्तीत जास्त होईल. आता आम्ही साधन चतुष्ट संपन्न आहो की नाही आहो हा प्रश्न त्या ठिकाणी उत्पन्न होतो. पण त्याचं उत्तर अशाही प्रकारचं आहे की तुम्ही दोन्ही, ज्याला सायकलची 2 चाकं असतात आणि सायकलवर जातात, त्याचप्रमाणे जे आहे ते इकडे पूर्ण जे आहे ते प्रयत्न करावा. की काकांनी, डॉक्टर काकांनी जसं सांगितलं की जसं करायचं, जितकं करायचं आणि जेव्हा करायचं व्यवहारामध्ये त्याप्रमाणे आम्ही योग्य व्यवहार करावा. आणि सेम टाइम जे आहे ते तत्वज्ञानाचा सुद्धा अभ्यास करावा. हा खाका डॉक्टर काकांनी सुरुवातीपासूनच मांडलेला आहे. त्या खाक्यावरच आपण पुढे जे आहे ते चाललेलो आहोत. म्हणजे बहिरंग साधनेचं विशेष या ठिकाणी हो नाही असं म्हणायला हरकत नाही. श्रवणापासून सुरुवात आहे. तर श्रवण, मनन, निधिध्यासन, श्रवण करायचं आणि चिंतन करायचं, संशय उत्पन्न झाल्यानंतर त्याचं निराकरण करायचं आणि आपलं सर्व माइंड फोकस करायचं एका तत्वावर म्हणजे निधिध्यासन. हे सर्व या ठिकाणी जे आहे ते सांगितलेलं आहे. आणि हे वाचल्याने आपल्याला उपनिषदाचं सुद्धा असं वाटतं की उपनिषदाचा एक प्रकारे परिचय सारखा होतो, कारण उपनिषदाशी याच्याशी सिद्धांतामध्ये बरंचसं साम्य आहे. प्रत्येक ग्रंथ हा मंगलाचरणाने सुरू होतो. मग याच्यामध्ये मंगलाचरण आहे का कुठे? मग असं जर आपण म्हटलं की याच्यामध्ये मंगलाचरण कुठे, असं जर आपण विचार केला तर मग त्याचं उत्तर असं आहे की याच्यामध्ये मंगलाचरण आढळून येत नाही. शिष्ट संप्रदायाप्रमाणे ग्रंथारंभी मंगलाचरण हे हवं असतं, पण आत्मबोध ग्रंथामध्ये मंगलाचरणाचा स्वतंत्र श्लोक कुठेही नाही. मग अप्रत्यक्ष आहे का, तर म्हणे अन्य कोणत्याही श्लोकामध्ये त्याचा अप्रत्यक्षपणे सुद्धा उल्लेख नाही. फक्त एका ठिकाणी आपण म्हणू शकतो की त्याचा उल्लेख आढळतो आणि तो म्हणजे पहिला श्लोक आहे. आणि पहिल्या श्लोक मध्ये जे आहे ते शेवटी जसं त्यांनी म्हटलेलं आहे पहिल्या श्लोकामध्ये, शेवटला जो आहे आत्मबोधो विधीयते, म्हणजे तपोभी क्षण पापानाम शांतानाम वीतरागिणम मुमुक्षुणाम पेक्षोयम आत्मबोधो विधीयते. म्हणजे हे आत्मबोध मी या ठिकाणी निर्माण केलेला आहे, कंपोज केलेला आहे. आत्मबोध मी हा लिहिलेला आहे
असं जे त्यांनी या ठिकाणी म्हटलंय की आत्म्या या ठिकाणी जो वर्णन केलं आहे, आत्म्याचं जे त्या ठिकाणी हा शब्द आलेला आहे, तर मंदताईंनी अशा प्रकारे त्याचा अर्थ केलेला आहे की त्यांनी असं म्हटलं या ठिकाणी की हे जे आहे हे एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो की वस्तुनिर्देश रूप मंगल साधलेलं आहे आचार्यांनी आत्मा या शब्दाची योजना करून आत्मबोध विधीयते एवढंच एक त्यांच्या हिशोबाने जे आहे ते या ठिकाणी त्यांना मंगलाचरण म्हणून समजण्यात आलं. त्याच्यानंतर जे आहे ते जसं मंगलाचरण असतं वस्तुरूप म्हणजे आत्म्याचं त्या ठिकाणी उल्लेख करायचा, आणि वंदन रूप असतं म्हणजे आम्ही वंदन करतो की नमस्कार करतो, नमन करतो, आणि तिसरं आशीर्वाद स्वरूप असतो की आपण त्यांना आशीर्वाद मागतो. तर अशा प्रकारचं ते म्हणजे मंगलाचरणाचं अशा प्रकारची पद्धत आहे. आता आपण अभ्यास करतो आहोत तत्वज्ञानाचा, म्हणून हे सर्व आपण या ठिकाणी पाहतो आहोत. मग शेवट आणखीन एक आहे याच्याबद्दल की हे कुठे रचना झाली, शंकराचार्यांनी ही रचना कुठे केली. मग त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलंय की अमरकंटक राशीमध्ये अमरकंटक पर्वतांच्या रांगेमध्ये अमरेश्वर जे स्थान आहे नर्मदा किनारी, त्या ठिकाणी श्री शंकराचार्यांनी स्वतःचे श्री गुरु जे आहे ते गोविंद पादाचार्य म्हणून जे होते, श्रीमद गोविंदाचार्य जे होते, त्यांच्या नंतर ते गेल्यानंतर आपल्या शिष्यांना जो प्रबोधन केलं त्याच्यामध्ये जो आहे तो याचं प्रबोधन त्यांनी केलंय की म्हणजे उपदेश जो केला तोच उपदेश आत्म्याचा बोध म्हणजे आत्मबोध अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आत्मबोध असं जर आम्ही पाहिलं या शब्दाकडे तर मग आम्हाला असं कळून येतं की हा आत्म्याचा बोध. आता कोणतेही बोध होण्याकरता बोधाचा आपण अर्थ अनुभव म्हणून घेतो. तर कोणताही बोध होण्याकरता जे आहे ते पहिले त्याचं ज्ञान हवं. म्हणजे डॉक्टरीचं समजा आहे, डॉक्टरीचं त्यांनी ज्ञान घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी बोध केला म्हणजे त्याचं प्रॅक्टिकल त्याचा अनुभव आला. तर तशाच प्रकारचं आत्मबोधामध्ये जे आहे ते पहिले ज्ञान आणि नंतर बोध, म्हणजे पहिले आत्म्याचं म्हणजे शब्दांमध्ये की आत्मा काय आहे अशा प्रकारचं वर्णन आणि त्याच्यानंतर त्याचा बोध. मग कोणतेही ज्ञान जर आपण म्हटलं तर हे नेहमी परोक्षच असतं. त्या परोक्ष ज्ञानाचा जेव्हा अनुभव येतो त्याला आपण म्हणतो की अपरोक्ष ज्ञान, म्हणजे त्याचा अनुभव त्यांना झाला. आपण या ठिकाणी बसलेलो आहोत कशा करता, आपण या ठिकाणी बसलेलो आहोत आत्म्याचा अनुभव घेण्यासाठी की आत्मतत्व काय असतं. आम्हाला अध्यात्मामध्ये सर्वांना जे आहे ते इंटरेस्ट आहे, म्हणून हे जे मुख्य तत्व आहे अध्यात्माचं मुख्यच हे आहे की बा जे आहे तुम्ही वाचा, श्रवण करा, मनन करा, निधिध्यासन करा आणि त्याचा अनुभव घ्या. तर हा जो आत्मबोध म्हणजे बोध करा स्वतःला, म्हणजे प्रयत्न, प्रचिती आणि प्रबोधन असं जे आहे. प्रचिती हा जो शब्द आहे हा बोधाचाच समर्थाने जो आहे तो केलेला आहे की म्हणजे प्रचिती म्हणजे बोध घ्यायचा. कशाने बोध घ्यायचा त्यांनी सांगितले की प्रयत्नाने बोध करायचा. आणि प्रबोधन समर्थांच्या हिशोबाने की आम्ही त्याला परत परत गिरवत जावं की म्हणजे जे आहे ते हे काय आहे म्हणून असं. त्याचं उदाहरण असं देता येईल आपल्याला परोक्ष ज्ञानाचं उदाहरण की समजा आपल्याला आता आपण पुष्कळ समजा आपण कॅनडाला नाही गेलो आणि आपल्याला कोणी सांगितलं की बाबा ते दूर कॅनडाकडे जाऊन, नॉर्थ कॅनडाकडे जाऊन तिथे सर्वकडे जे आहे ते पाणीच पाणी आहे, जास्त तिथे रस्ते नाहीये, तर लोक जे आहेत ते विमानं ठेवतात, छोटीशी विमानं. तिथे विमानाने ते जे आहे ते जातात दुसरीकडे काही त्यांना काम असेल तर, जसं आपण कार घेऊन इथे जातो. किंवा वेनिसमध्ये सुद्धा जे आहे ते घरातून बाहेर निघतात त्यांच्या होड्या तिथे असतात, त्या होड्यामध्येच बसावं लागतं कारण तिथे रस्ते नाहीये, तिथे पाण्याचे केनाल्स म्हणून आहे. तर आता हे सर्व पण ऐकतो म्हणजे काय झालं, ज्ञान झालं आपल्याला. पण अनुभव म्हणजे कसं की आपण प्रत्यक्ष जाऊन पाहणं. तर तसंच हे आत्मबोधाचं उदाहरण यासाठी या ठिकाणी मी देतो हे उदाहरण की पहिले आम्ही जे आहे ते आत्मा म्हणजे काय हे समजून घ्यावं शास्त्राप्रमाणे, आणि मग त्याचा आम्ही काय करावं तर म्हणजे त्याचा बोध करावा. आता बोध कोणाला होईल तर म्हणजे जो त्या ज्ञानाने प्रभावित होईल त्याला बोध होईल. हेही विशेष आहे. म्हणजे वर्षानुवर्ष जे आहेत आम्ही ज्ञान घेत राहतोय, वाचत राहतोय, श्रवण करत राहतोय, आणि माहीत पडलं की आम्हाला जे आहे ते अनुभव जसं यायला हवा तसा येत नाही, कन्व्हर्शन ज्ञानाचं बोधामध्ये जसं व्हायला हवं तसं होत नाही. मग त्याचं उत्तर जे आहे ते अशा प्रकारचं की आम्ही प्रभावित झालो आहो का.
आणि जर प्रभावित झालो नसेल तर ते प्रोफेशनल सत्संगी ज्याला म्हणतात, की प्रोफेशनल सत्संगीचा अर्थ हा झाला की प्रत्येक रविवारी बसायचं, हो सत्संग आहे, बसायला हवं, आवडतो आम्हाला बसायला, आम्ही आवडतो, करतो, सर्व करतो. मग एक तो रुटीन सारखं होऊन जातं, मेकॅनिकल होऊन जातं, असं काही आहे का? आता आपली गोष्ट सोडा या ठिकाणी, पण एक जनरल असं मी म्हणतो या ठिकाणी, की म्हणजे तसं व्हायला नको, की बाई जायचंय, करायचंय, आपलं रुटीन आहे, तर तसं नको त्या ठिकाणी. त्याला प्रोफेशनल सत्संगी असं ते म्हणतात, टेप रेकॉर्डर सारखं. म्हणजे शब्द जे आहे ते आमच्या कानावर येतात, आम्हाला शब्द पाठ पण होतात, आम्ही शब्द ते रिपीट सुद्धा करू शकतो, पण ते शब्द राहतात. त्याचं पुढे जे आहे ते कन्व्हर्शन होत नाही ज्ञानाचं बोधामध्ये, असं काही आहे का? मग आत्मबोधाचं जे आहे ते कसं माहित पडेल की आम्हाला ज्ञानाचं कन्व्हर्शन बोधामध्ये होतो आहे? तर आमचं आम्हालाच कळेल की पहिले आम्हाला जे आहे ते बरेचसे ज्या ज्या ठिकाणी आमचं मन जात होतं, आता पुष्कळशा ठिकाणी तिथे मन जात नाही, आम्हाला ते अनावश्यक वाटतं किंवा अनावश्यक होतं आमच्याकरता. आम्ही बरेचसं हे वाचत होतो, ते वाचत होतो, ते पाहत होतो, हे पाहत होतो, बोलत होतो बरचसं ज्याची आवश्यकता नव्हती. तर आम्हाला असं वाटतं तर वाणी जे आहे जेव्हा इथं तिकडचं बोलायला लागले की आपल्यालाच कंटाळा येतो की हे काय बोलायचं, कशाला जायचं, काय आवश्यकता आहे, याची काही आवश्यकता आहे का, आपण आपला टाइम का खराब करतोय? पहिले आम्ही जितकं जे आहे ते स्ट्रिक्ट होतो एखाद्या व्यवहारामध्ये, तेवढे स्ट्रिक्टनेस आता आपल्याला कळत नाही, कारण तो व्यवहाराशी आमचं जे आहे ते तेवढा संबंध ढिला पडतो पहिल्यापेक्षा. हे कन्व्हर्शनची लक्षण आहे. आत्मबोध किंवा कोणतेही तत्वज्ञान, आत्मबोधाचा अभ्यास करताना हे सुद्धा जे आहे ते या ठिकाणी नमूद केलेलं आहे भाष्यकारांनी. श्री हनुमानंदांनी नमूद केलेलं आहे. आणखीन एक चिन्मय मिशनमध्ये सुद्धा त्या लोकांनी नमूद केलेलं आहे याच्याबद्दल. भाषांमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे, म्हणून मी या ठिकाणी त्याला नमूद करतो आहे. तर असं कन्व्हर्शन व्हावं ह्याच्याकरता आवश्यक काय आहे, तर म्हणजे ते आवश्यक जसं आपण म्हणतो की बुवा निरंतर त्याचा अभ्यास असायला हवा. आता निरंतर अभ्यास असायला म्हणजे डॉक्टर साहेब आम्ही काय आपली नोकरी सोडून याच्याच पाठीमागे लागू का? म्हणजे नाही, आपल्या नोकरी सोडून आपल्याला जे आहे ते याच्या पाठीमागे लागायचं नाहीये, पण नोकरी करताना आमचं चिंतन कसं त्याच्यामध्ये फिट करता येईल आमच्या कार्यामध्ये, हे आम्हाला पाहायचं आहे. मग त्याच्याकरता त्यांनी जे आहे ते शब्द जो वापरला स्वामी हनुमानंदांजींनी, तो सुंदर वापरलाय शब्द. त्यांनी म्हटलं की फुल टाइम प्री ऑक्युपेशन. प्री ऑक्युपेशन शब्द प्रयोग केलेला आहे, तो मला आवडला म्हणून मी इथे म्हणतोय. ऑक्युपेशन करत राहा, पण प्री ऑक्युपेशन म्हणजे त्या ऑक्युपेशनच्या पाठीमागे जे एक चिंतन आहे, तत्वज्ञानाचं चिंतन आहे, ते कशा प्रकारे ते चालत राहील ते आपण आपल्यालाच जमवून घ्यायचं आहे, बसवून घ्यायचं आहे. हे सर्व तत्वज्ञान पाहून ऐकून, हे शास्त्र वाचून, लोकांचे वेगवेगळे जे आहे ते विचार ऐकून आपल्याला बसवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, की आमचं जे आहे ते फुल टाइम प्री ऑक्युपेशन कशा प्रकारचं राहील. जर फुल टाइम प्री ऑक्युपेशन झालं तर मग वासुदेव सर्वमिती हे जे आहे भगवद्गीता सांगते आपल्याला, स महात्मा सुदुर्लभ. मग ते आपण त्याच्यामध्ये जे आहे त्या पंक्तीमध्ये येऊ जेव्हा की आपल्याला त्याचा अनुभव हळूहळू येऊ लागेल, कन्व्हर्शनचा अनुभव येऊ लागेल. तर म्हणून जे आहे ते आत्मज्ञानाला आत्मबोधामध्ये कन्व्हर्ट करणं हे केव्हा शक्य होईल, तर म्हणे हे शक्य जे आहे ते आमचं भांडण आपसामध्ये आम्हाला स्वतःलाच आतमध्ये मिटवायचं आहे. असं का म्हटलं मी? कारण तुकाराम महाराज म्हणतात की अहोरात्र आम्हा युद्धाचा प्रसंग. आता आम्हाला जर युद्धाचा प्रसंग म्हणजे काय, आमचेच काम, आमचंच क्रोध, आमचंच मोह, आमचंच मद, आमचंच मत्सर, आमचंच, आम्ही कोणाची निंदा करतो, कोणाची निंदा ऐकतो, कोणाचे दोष पाहतो, कोणाचे दोष दुजोरा देतो, त्याला काही वाणीने त्याला सांगतो किंवा हे असं नको करू म्हणून. अशा प्रकारचं जे आहे ते जितकं काही आमचं वर्तणूक आहे हे सर्व कसं आहे तर म्हणजे आत्मज्ञानाला बाधक आहे. एखादा समुद्र शांत असेल आणि कोणी जर म्हणेल की मला शांत समुद्रच आवडतो, मग त्या ठिकाणी लहरी नको. लहरी म्हणजे हेच काम, क्रोध, मोह, मद, मत्सर झाले. मग जोपर्यंत शांतता नसेल तोपर्यंत पुढचं कार्य साधणार नाही. तर ही शांतता येण्याकरता या ठिकाणी आत्मज्ञानाला आत्मबोधामध्ये कन्व्हर्शन करण्याकरता हे अत्यंत आवश्यक आहे की आम्ही जे आहे ते काय करावं, म्हणे 24 अवर्स प्री ऑक्युपेशन आमचं या चिंतनामध्ये हवं. हे त्या ठिकाणी मुख्य आहे असं मला या ठिकाणी सांगायचंय. आता जे ग्रंथाचं कोणताही ग्रंथ पाहताना अनुबंध चतुष्ट असा एक शब्द या ठिकाणी येतो. अनुबंध चतुष्ट म्हणजे काय,
तसं साधन संपन्न, साधन चतुष्ट संपन्न असा एक शब्द आपण पहिले पाहिलेला आहे. साधन चतुष्ट संपन्न याच्यामध्ये काय की साधन म्हणजे साधना, चतुष्ट म्हणजे चार, आणि संपन्न म्हणजे ती संपन्नता आमच्यामध्ये आली, ते गुण आमच्यामध्ये उतरले, तर तो साधन चतुष्ट संपन्न आम्ही होतो. मग हे का सांगितलं या ठिकाणी की जोपर्यंत साधन चतुष्ट संपन्न होणार नाही तोपर्यंत जे आहे ते आत्मबोधाचं पूर्ण आकलन होणार नाही, असं आपण आत्ताच पाहिलं. ते अत्यंत आवश्यक आहे साधन चतुष्ट संपन्न होणं. आणि कोणत्याही ग्रंथाचा अभ्यास करताना जसं ते आवश्यक आहे, अनुबंध चतुष्ट त्या ग्रंथाचं आकलन करणं त्याचं थोडक्यामध्ये हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. साधन चतुष्ट संपन्न म्हणजे काय झालं? विवेक एक, चतुष्ट म्हणजे चार, विवेक, वैराग्य, समाधी षटक, शम दम तितिक्षा उपरम, श्रद्धा समाधान, हे समाधी षटक झालं, आणि मुमुक्षत्व झालं. ही उजळणी झाली त्याची नुसती. ग्रंथांचा अनुबंध चतुष्ट काय आहे? म्हणजे अनुबंधाचे घटक सुद्धा चार आहे या ठिकाणी. म्हणजे अनुबंध चतुष्ट कशाला हवं? जसं साधन चतुष्ट जे आहे ते मनुष्याला ज्ञानाचा बोध करवतो, तर त्याच प्रकारे जे आहे ते हे साधन चतुष्ट हे सुद्धा जे आहे ते एक पर्टिक्युलर याच्यामध्ये घेऊन जात. साधन चतुष्ट संपन्न का असतं की एखाद्याला जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे, त्याप्रमाणे ती भूमी तयार करण्याकरता जेव्हा पीक जे आहे ते येतो, पीक जर करायचं असेल, तुम्हाला काढायचं असेल तर भूमी तयार करावी लागते, तसं साधन चतुष्ट संपन्न आहे. तसंच अनुबंध चतुष्ट जे आहे ते हे समजण्याकरता, ग्रंथ समजण्याकरता ते अत्यंत आवश्यक आहे. मग अनुबंध चतुष्ट म्हणजे काय? तर म्हणजे ह्या शास्त्राचा अभ्यास करताना हे जे चार प्रकार पाहिले जातात, अधिकारी कोण आहे याचा, विषय कोणता आहे याच्यामध्ये, त्या विषयाशी संबंध कशा प्रकारे दाखवला आहे, कसं वर्णन केलंय त्याचं, प्राप्त प्रापक संबंध ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मला काय प्राप्त करायचं आहे आणि त्या प्राप्तीसाठी ते त्याच्यात दिलेलं आहे का असं. आणि प्रयोजन म्हणजे फळ आणि हेतू. तर तत्वज्ञानावरील प्रत्येक शास्त्रीय ग्रंथ अनुबंधाच्या चौकटीत बद्ध असलाच पाहिजे, असं मंदाताईंनी सुद्धा लिहिलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे आपल्या सर्वांना थोडंफार माहिती पण आहे. कारण की अनुबंध चतुष्ट म्हणजे तशा प्रकारे त्याची सिस्टमॅटिक मांडणी असेल तर मग आपल्याला ज्या जसं आता आम्ही म्हटलं की प्रभावित होऊ आपण, किंवा वेदांत ग्रंथाच्या अभ्यासात प्रवृत्त करू, आणि अभ्यासाची एक निश्चित दिशा आपल्याला त्या ठिकाणी मिळते, म्हणून ते सर्व आवश्यक आहे. आणि ग्रंथामध्ये काय सांगितलंय, त्याचा विषय काय आहे, त्याचा विस्तार काय आहे, कोणत्या डायरेक्शन मध्ये जात आहे, कोणत्या डायरेक्शन मध्ये त्याला जाऊ देऊ नये, ते नाहीये त्याच्यामध्ये, हे सर्व आपल्याला त्याच्यामध्ये कळतं. चौकटीवरनं जसं कळतं की किती मोठी चौकट आहे याची, किती लहान आहे, किती मोठी आहे, कशा प्रकारची आहे, काय आहे, तर ते याच्यावरनं कळतं, चौकटीवरनं. तसं ग्रंथाबद्दल जो आहे तो आपल्याला अभ्यास अशा प्रकारे करून कळतो. ग्रंथांचे अनुबंध चतुष्ट जे आहे ते ग्रंथामध्ये सूचित केलेले असतात. तर अधिकारी म्हणजे काय? आता पहिला या ठिकाणी आहे की अधिकारी, तर ग्रंथातील प्रतिपाद्य विषयाचं स्पष्ट आकलन होण्याकरता साधकाच्या अंगी असावी लागणारी पात्रता म्हणजे अधिकार, हा ज्याच्यामध्ये आहे तो अधिकारी. उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपण मॅथमॅटिक्स मध्ये जे आहे ते असं म्हणतात की ट्रिग्नोमेट्री जर कळायची असेल तर पहिले तुम्हाला जे आहे ते काय, जॉमेट्री कळायला हवी, जॉमेट्री कळायची असेल तर अल्जेब्रा कळायला हवा, अशा प्रकारचं आहे. म्हणजे तो पण तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. किंवा साधारण उदाहरण घ्या की एकदम 11वीच्या परीक्षेला कोणी बसत नाही, 1 2 3 4 5 6 7 8 करत करत तो पुढे जातो, त्याच्यानंतर जो आहे तो 11वीच्या परीक्षेला बसतो. तर तसंच या ठिकाणी आहे की तो अधिकार येण्याकरता साधन चतुष्ट संपन्न जे आता मी बोललो, ऑलरेडीच बोललो त्याच्याबद्दल, तर ते असणं जे आहे ते काय, ते आवश्यक आहे. तो ह्या ठिकाणी त्याचा अधिकारी असतो असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. त्याचं आणखीनही जे आहे ते उहापो या ठिकाणी इतर भाष्यकारांनी पण दिलेलं आहे. त्यांनी जे आहे ते इतर भाष्यकारांनी असं म्हटलंय की रामायण आणि महाभारत जर तुम्ही वाचलं, रामायणामध्ये धर्म कसा साधायचा, धर्म म्हणजे काय, आणि ते धर्म साधण्याकरता काय केलं पाहिजे, याचा एक त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला कळतो किंवा समजतं. तसंच महाभारतामध्ये सुद्धा जे आहे, हालाकी त्याच्यामध्ये 84,000 ओव्या आहे, तरी पण भगवद्गीता तर त्याच्यामध्येच आहे, तरी पण जे आहे 2,001 ओव्या अशा आहे की जे आपल्याला धर्माबद्दल जे आहे ते सांगतो, असं त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यांना म्हणायचं तात्पर्य असं आहे की तुम्हाला धर्म म्हणजे काय आणि तो कसा पाळायचा,
कारण की जोपर्यंत आमचं अंतःकरण शुद्ध होणार नाही, धर्माप्रमाणे चालणार नाही, परस्त्री परधन परनिंदा ज्याला आपण डॉक्टर काकांनी जे शब्द आहे, हे जोपर्यंत जे आहे त्या ठिकाणी येणार नाही, अंतःकरण शुद्ध होणार नाही. अंतःकरण शुद्ध होईल जर धर्माप्रमाणे जर आम्ही चाललो. कोणत्याही मार्गाने जा, की भक्ती मार्ग दाखवला आहे त्यांनी, भाष्यकारांनी योग मार्ग दाखवला आहे, ज्ञान मार्ग दाखवला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सुरुवातीला जे आहे ते भक्ती करा, हरकत नाही, पण तुमचं अंतःकरण शुद्ध करा. रामायण महाभारतामधनं भक्ती जे आहे ते भक्ती मार्गाला पुरस्करणा मिळते. वेदांचं जे कर्मकांड आहे, कर्मकांड केल्याने सुद्धा जे आहे ते अंतःकरण शुद्ध होतं. वेदांचं अंतिम वेदांत ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये ज्ञानकांड आहे. तर हे जे आहे ते ह्यापासून मनुष्य जे आहे ते मुमुक्षु बनतो. तर हे सर्व अत्यंत आवश्यक आहे. कशा करता? त्यामुळे आत्म्याचं जर आपल्याला नॉलेज हवं असेल, ज्ञान हवं असेल आणि अनुभव हवा असेल तर हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून अधिकार म्हणजे अधिकारी जो आहे तो मनुष्य त्याप्रमाणे होऊ शकेल, साधक त्याप्रमाणे होऊ शकेल, मुमुक्षता जे आहे ते पुढे सरकू शकेल, जाऊ शकेल. असं मुमुक्ष म्हणजे ज्याला लिबरेशनची, ज्याला मोक्षाची हे आहे इच्छा आहे, त्याला आपण मुमुक्ष म्हणतो. ज्याला असं वाटतं की बाबा नाही, मी हे परेशान झालेलो आहे, त्रासलेलो आहे या गृहस्थ जीवनामध्ये, कोणत्याही जीवनामध्ये, गृहस्थ असो, संन्यासी असो, कोणी असो, ज्याला दुःख दूर करायचं आहे अशी ज्याची तीव्र इच्छा आहे, तो त्याला ते मुमुक्ष म्हणतात. की भगवंताला शरण जाऊन, भगवंताच्या मार्गामध्ये जाऊन तुम्ही जे आहे स्वतःला स्वतंत्र करा. तर त्या परतंत्रामध्ये हा विषयाच्या, त्याला ते मुमुक्ष म्हणतात. तर अधिकारी शब्दाचा शब्द हा झाला. आणि विषय म्हणजे ग्रंथामध्ये कोणत्या वस्तू सांगितली, प्रतिपाद्य वस्तू का सांगितली, भक्ती सांगितली आहे का? दासबोधामध्ये त्यांनी म्हटलंय की भक्ती जी आहे या ठिकाणी सांगितलेली आहे. भक्तीचा एक एकमेव उद्देश आहे, अशा प्रकारचं त्यांनी जे आहे सुरुवातीला वर्णन केलं आहे. तर ह्या ठिकाणी काय सांगितलंय तर म्हणजे ग्रंथ जे आहे तो त्याचा सिद्धांत काय आहे, त्याची प्रक्रिया काय आहे, त्याची साधना काय आहे इत्यादी बाबीचं जे प्रतिपादन करतात त्याला जे आहे ते काय म्हणतात, त्याला ते विषय म्हणतात. मग इथे विषय कशा प्रकारचा आहे ह्या ठिकाणी? तर विषय जो आहे तो म्हणे जीवो ब्रह्मेव नापरा. हा जीवच जो आहे तो काय आहे? ब्रह्म आहे. जीव ब्रह्मैक्याचा बोध अशा प्रकारे त्यांनी श्लोक क्रमांकाचे उदाहरण पण दिलेले आहे की कोणते श्लोक जे आहे हे सांगतात. असं मदताईंनी जे आहे डिटेल दिलेलं आहे ते आपण पाहू पुढे. स्वरूपाचं लक्षण काय आहे हेही दिलेलं आहे त्या ठिकाणी. तटस्थ लक्षण काय आहे हेही दिलेलं आहे. याचा अर्थ काय झाला की मी परब्रह्म आहे असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. जेव्हा आम्ही विषयाचा विचार करतो, तर विषयाचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा आत्मबोध ज्याला आपण म्हणतो, हे कशा करतात म्हणजे आमचं दुःख दूर करण्याकरता. आम्हाला जर एकदा जीव हा आहे, एकदा जर ब्रह्मस्वरूप झाला तर त्यात त्यांनी काय होईल म्हणजे ते दुःख दूर होईल. का होईल दुःख दूर? तर म्हणजे हे दुःख जे आहे ते अज्ञानामुळे. मग अज्ञान काय आहे की मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी चित्त आहे, मी अहंकार आहे, मी प्राण आहे, सर्व आपल्याला माहिती आहे आत्मषटकामध्ये. मग मी ते नाही हे ज्ञान झालं आणि मी ते आहे अज्ञान झालं. अज्ञान काय होईल तर म्हणजे ते ज्ञानाने जाईल. तेव्हा आपल्याला आपलं स्वतःचं ज्ञान होईल की मी कोण आहे म्हणून. ज्याला आपण म्हणतो तत्वम असी, ज्याला आपण म्हणतो म्हणजे काय की तो मी आहे, ती डिव्हिनिटी मी आहे, तोच सर्वदूर जो आहे तोच मी आहे. म्हणजे ते असं म्हणतात की ह्याला प्रॅक्टिस नाही करायची आहे. ह्याला काय करायचंय म्हणजे तत्वमसी महावाक्य बला त्याचा जप नाही बोलिला. तिथे तो विचारच केला पाहिजे साधके. त्याचा विचारच या ठिकाणी केला पाहिजे. मग काय विचार केला पाहिजे? त्यामुळे जे आहे ते आम्ही ऑलरेडी ते आहोत. जे या ठिकाणी म्हणतो आहोत ते ऑलरेडी आहो, पण आम्हाला ते माहीत नाहीये. कारण आम्हाला जे आहे ते मी देह आहे हे माहिती आहे आणि म्हणून आम्हाला दुःख होतं त्या ठिकाणी. तर त्यामध्ये काय आहे तर म्हणजे आयडिया ऑफ इग्नोरन्स असं त्याला म्हणतात ते. म्हणजे जसं 10 मनुष्यांची गोष्ट आहे वेदांतामध्ये की 10 लोक पोहत गेले पलीकडे आणि उतरल्यानंतर जे आहे ते त्यांनी सांगितलं की हे 10 आणि 9च राहिले कारण ते स्वतःला मोजत नव्हते. म्हणजे काय झालं शेवटी होते 10, कोणी गेलं नव्हतं पण त्यांना असं वाटत होतं. तशा प्रकारचं उदाहरण वेदांत नेहमी आपल्याला देत राहतो. सर्परज्जूचं उदाहरण देतो की सर्प आपल्याला वाटतो पण ती रश्शी असते. ते अज्ञान दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे की तसं अज्ञान जे आहे
किंवा कर्णाची पण स्टोरी आहे की कर्णाला माहित नव्हतं की कोण त्याचे माता पिता आहे म्हणून. तर अज्ञान जेव्हा त्याला अज्ञान काय होईल तर म्हणजे अज्ञान जे आहे ते आपल्याला ज्ञानाने कळेल. अज्ञान कशाने जाईल तर म्हणजे ते ज्ञानाने कळेल. श्रवणेन अज्ञान निवृत्ती, मननेन संशय निवृत्ती आणि निधिध्यासेन वासना निवृत्ती. तर श्रवण जे आहे ते आपण श्रवण ह्या ठिकाणी आत्मबोधाचं करतो आहोत आणि त्यांनी काय होईल तर म्हणजे त्यांनी अज्ञान जाईल. म्हणजे आपण जे डोळ्यांनी पाहतो आहो, आत्ता कानाने ऐकतो आहो, आमचं सर्व मन जे आहे ते कशामध्ये, व्यवहारामध्ये, संसारामध्ये, या सर्व ही जी व्यावहारिक सत्ता आहे याच्यामध्ये आहे. ही व्यावहारिक सत्ता बरोबर जशी आपल्याला दिसते तशी नाही. परमेश्वराचं स्वरूप याच्या मागे मागे आहे, म्हणजे अधिष्ठान आहे त्याचं, हे कळणं म्हणजे जे आहे ते अज्ञान जाणं एक प्रकार. म्हणजे तुम्ही काय आहात शेवटी, तर तुम्ही जे आहे ते असं समजा तुम्ही विचार करता आहात. तर विचार करणारा आणि आपले विचार याच्यामध्ये फरक आहे. किंवा असं समजून जरा थोड्या वेळा करता की आम्ही एक विचार केला आणि थोड्या वेळाने दुसरा विचार आला, तर दोन विचाराच्या मधली जी पोकळी आहे किंवा जी जागा आहे, जी शून्यता आहे म्हणूया त्याला आपण, तिथे कॉन्शियसनेस जी आहे, ती जी कॉन्शियसनेस आहे असं दिलं या ठिकाणी की ती अवेअरनेस किंवा ती कॉन्शियसनेस, तर ही जी यू आर कॉन्शियस म्हणजे यू आर अवेअर ऑफ दॅट, यू आर अवेअर ऑफ एव्हरीथिंग. तुमच्या विचारापासून घेऊन अगदी आतल्या परतापासून घेऊन तुमचे प्राण, तुमचे विचार, तुमची बुद्धी, हे प्रत्येक तुम्ही जे आहे ते तुम्हाला यू आर अवेअर ऑफ इट. ही जी कॉन्शियसनेस आहे, ही जी त्याला कोणी नाही म्हणू शकत नाही की ही कॉन्शियसनेस आहे. तर त्यांचं असं म्हणणं या ठिकाणी की ह्याचं नेचर एक्झॅक्ट काय आहे. आम्हाला माहिती आहे की कॉन्शियसनेस आहे. एक्झॅक्ट नेचर ऑफ कॉन्शियसनेस कशा प्रकारचं, तर म्हणजे आत्मबोधाचा तुम्ही अभ्यास करा. यू आर एसेन्शियली नेचरल, युअर नेचर इज कॉन्शियसनेस असं म्हणूया आपण त्याला. म्हणजे सांगत तात्पर्य असं या ठिकाणी की प्रत्येक परसेप्शन, इमोशन्स जे काही आम्हाला आहे मनामध्ये किंवा मन स्वतः आम्ही नेहमी जे आहे त्याला अवेअर करत असतो. हे आमचं फंडामेंटल नेचर आहे. आम्हाला त्याचे डिटेल्स जरी नसतील माहिती की काय आहे ते, म्हणजे अनुभव त्या ठिकाणी नसेल, तरी पण आम्हाला एवढं समजतं आहे की एक जनरल कॉन्शियसनेस त्या ठिकाणी आहे. आम्हाला हे नाही माहिती की ते मी कॉन्शियसनेस आहे. आम्ही याला पकडू नये जे आहे आमच्या समोर. तर आम्ही ऑर्डिनरीली त्याला कळतं आम्हाला की हो आम्ही कॉन्शियस आहो म्हणून. वी आर कॉन्शियस. आणि ही जे कॉन्शियसनेसला समजणं, हे एक आपल्याला जे आहे ते आपण त्या मार्गाकडे जातो. दॅट इज समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी. म्हणजे आम्ही असं समजतो की भाई आमचा जन्म झालेला आहे, आमचा मृत्यू होणार आहे, आमच्या काही बाउंड्री आहे, लिमिटेशन आहे. पण त्या ज्या कॉन्शियसनेसचा तत्वमसी आणि ती कॉन्शियसनेस मी आहे, त्याच्या काही बाउंड्रीज आहे का, काही लिमिटेशन आहे का. आता हे सर्व सांगायचं तात्पर्य काय की आत्मबोध म्हणजे आत्म्याचं थोडंसं वर्णन या ठिकाणी की काय करायचं आहे आम्हाला, व्हॉट वी नीड टू डू. बोध कशाचा घ्यायचा आहे, म्हणजे जे तत्व सर्वदूर पूर्ण विश्वव्यापी आहे, विश्वाच्या पलीकडे पण आहे. आम्ही जन्म झाला त्यावेळेस सुद्धा ते होतं, जन्माच्या पूर्वी होतं, जन्म झाला त्यावेळेस सुद्धा ते होतं, आणि आम्ही जाऊ तेव्हा सुद्धा ते तसंच राहील. हे तत्व कोणतं आहे. हे तत्व जे आहे ते आम्हाला आत्मबोध हा जो विचार या ठिकाणी जे हे जो आहे ग्रंथ आहे, हा त्याचं आम्हाला जे आहे ते आकलन करवेल. ज्याला आम्ही सच्चित आनंद म्हणतो, ज्याला आम्ही म्हणतो की जे रिअल आहे, जे अनबॉर्न आहे, ते कधी जात नाही, ते क्रिएटेड नाहीये, ज्याला आम्ही सत म्हणतो. आणि चित म्हणजे कॉन्शियसनेस ज्याला आम्ही म्हणतो. आणि ज्याला आनंद म्हणजे जे आहे ते कसं आहे, ते पूर्ण आहे, ते ट्रू नेचर आहे त्याचं, ते कम्प्लीट आहे, ते लिमिटलेस आहे. अशा प्रकारचं जे तत्व आहे या ठिकाणी, जे आम्हाला जनरली माहिती आहे. नोबडी इज डिनाईंग की कॉन्शियसनेस माझ्यामध्ये नाहीये म्हणून किंवा बाहेर नाहीये म्हणून. कॉन्शियसनेस आहे आमचं आम्हाला कळतो. कारण डॉक्टरांनी उदाहरण दिलेलं आहे की लहानपणी, लहान असताना मी आजोबाचा हात पकडून चाललो होतो, आणि आता आजोबा झाल्यानंतर माझ्या नातवाचा हात पकडून मी चालतो. तो जो आहे लहानपणचा आत्ताचा, तो काही वेगळा नाहीये, तो तोच आहे. आम्हाला सर्वांना कळतं आहे, त्याचा अनुभव आहे, त्याच्यामध्ये काही वाद नाही, आम्हाला शंका नाहीये त्या ठिकाणी.
पण आम्हाला काय की स्पेसिफिसिटी त्या कॉन्शियसनेसची जी आहे ती माहिती नाहीये. त्याचं कारण असं की आम्ही जे आहे ते आमच्या देहबुद्धीमध्ये असल्यामुळे, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, विवेकी त्या वस्तूची भेटी द्यावी, हा विवेक जो आहे तो आम्हाला आत्मबोधाकडनं मिळणार आहे. म्हणजे लेक ऑफ अंडरस्टँडिंग इज द कॉज ऑफ सफरिंग. आता आम्ही इतके आता खरं म्हणजे ह्या ठिकाणी जे बाहेरचं ज्ञान आहे, हे बाहेरचं ज्ञान कितीही इंटेलिजंट जरी मनुष्य असला, लेक ऑफ अंडरस्टँडिंग, जर तो नास्तिक असेल किंवा तो भगवंताकडे लक्ष देत नसेल तर ते लेक ऑफ अंडरस्टँडिंग का म्हटलं की तो खूप मोठा आहे तो ज्ञानामध्ये, पण ह्या ज्ञानामध्ये त्याला त्याच्याकडे याच्याकडे लक्ष नाही. म्हणजे त्यांचं असं म्हणणं या ठिकाणी की यू डोंट नो युअर सेल्फ. मग तुम्ही खूप ज्ञानी असाल, पण याचा विचार करा की तुम्ही कोण आहात. कस्तम कोहम कुठं आया तर कामे जननी कोमेत आता. सेल्फ हे सेल्फ नॉन रिकग्निशन आहे असं म्हणूया आपण. हा एक शब्द चांगला आहे या ठिकाणी जो भाष्यकाराने दिलेला आहे, की आम्ही जाणत नाही, आम्ही सफर करतो. मग सफर करतो तर त्याचं काय की म्हणे आम्ही कोण आहोत आम्हाला माहित नाही. सेल्फ नॉन रिकग्निशन. आणि मग जेव्हा असं होतं, आमचं पूर्व प्रारब्ध चांगलं असेल तर आम्हाला अशी एक हे लागतं की बा नाही आता ह्या माहिती करा हे कोण आहे म्हणून, काय आहे म्हणून, मी कोण आहे, आणि आम्ही त्या मार्गाला जातो. किंवा एखादा झटका आम्हाला संसारामध्ये येतो आणि मग मी विचार करतो की अरे हे कसं झालं माझ्याबरोबर. मग जो आहे आम्ही देवाकडे वळतो, भगवंताकडे वळतो की बाबा हे माझ्याबरोबर कसं काय. आणि त्यावेळेस जो आहे तो मला माझी इच्छा होते की मला याच्यातनं सोडव. आणि आम्ही त्यावेळेस विचार करतो की बाबा जे आहे ते वॉन्ट्स टू नो की मी ह्या दुःखामधनं कसं दूर होईल. मग दुःखामधून दूर होण्याकरता भगवंताची प्राप्ती कशी तर म्हणजे सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. आणि त्या निर्गुणाची प्राप्ती झाल्यानंतर जे आहे ते तुमचं दुःख दूर होईल, सगुणाने तुमची गोडी वाढेल. आणि निर्गुणाचं आकलन झाल्यावर आत्मबोध अभ्यास झाल्यानंतर, आत्मबोध अभ्यासाचा अभ्यास झाल्यानंतर, आत्मबोधाचा अभ्यास झाल्यानंतर काय होईल तर म्हणजे जे आहे ते तुम्हाला सेल्फ नॉलेज होईल. आणि सेल्फ नॉलेज झालं तर मग त्या ठिकाणी काय होईल म्हणे आमचं दुःख जे आहे ते दूर होईल. असं जे आहे अधिकारी शब्दाबद्दल या ठिकाणी थोडंसं चाललेलं आहे. पहिल्या श्लोकामध्ये सुद्धा कोणाचा अधिकार आहे हेच त्याचं वर्णन केलेलं आहे. कोण अधिकारी आहे अशा प्रकारचंच वर्णन केलेलं आहे की मुमुक्षु कोण आहे म्हणून. म्हणजे जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पहिला जो श्लोक आहे आत्मबोधो विधीयते असं शेवटचं चरण आहे त्या पहिल्या श्लोकाचं. पहिला श्लोक काय आहे, तपोभी क्षणपापानां शांतानां वीतरागिणं मुमुक्षाणां पेक्षोयम आत्मबोधो विधीयते. त्यांनी सांगितलं की भाई आत्मबोध हे मी सांगतो आहे, दाखवतो आहे, लिहितो आहे या ठिकाणी. हे कुणाला होईल, आत्मबोधो विधीयते हा प्रेझेंट मी कुणाला करतोय तर मुमुक्षुणाम करतोय, मुमुक्षाणाम पेक्षोय. म्हणजे मुमुक्षु करता ज्यांना अशी इच्छा आहे, आता आपण बोललो की भाई हे तत्व काय आहे हे समजण्याकरता म्हणून जे आहे ते आम्ही या ठिकाणी त्याची तशी इच्छा करतो आहोत. तर हे तत्व समजावं, मग ज्यांना समजावं त्यांच्याकरता हा आत्मबोध आहे. मुमुक्षुणाम पेक्षोयम आत्मबोधो विधीयते. आत्मबोधो विधीयते, आत्मबोध सांगतो कोणाकरता, मुमुक्षुणाम. मग तो मुमुक्षु कसा असला पाहिजे, तो जे आहे ते वरच्या दोन याच्यामध्ये आहे की तो मुमुक्षु जो आहे तो तपोभी क्षीण पापाना. आता फक्त मी नुसता अर्थ करतोय, आपण पण त्याचं थोडंसं डिटेल आणखी पाहू की तपोभी क्षीण पापाना म्हणजे ज्याची पाप क्षीण झालेली आहे तप करून, असा जो आहे तो काय होईल तर म्हणजे शांतानाम वितरागिणाम, तो शांत होईल. त्याचे वितरागिणाम म्हणजे त्याचं जे आहे ते राग क्रोध जे आपण आता बोललो काम क्रोध लोभ मोह मत्सर ते काय होईल तर म्हणजे ते कमी होतील आणि तो शांत होईल. केव्हा शांत होईल, तपोभी क्षीण पापाला. त्याची पाप क्षीण झाल्यानंतर तप करून तो पाप क्षीण करेल. पाप क्षीण झालं की तो त्याचे वीतराग जातील आणि वीतराग त्याचं प्रेम हे सर्व व्यवहाराशी प्रेम त्याचं कमी झालं की तो शांत होईल. आणि तो शांत झाला म्हणजे तो मुमुक्षु असेल आणि त्या मुमुक्षुला मी उपदेश देतो आहे
आत्मबोधो विधीयते, त्याच्याकरता हे मी प्रेझेंट करतो आहे. आत्मबोध असा त्या पहिल्या श्लोकाचा, पहिल्या याचा जो आहे तो अर्थ आहे, जो आपण आता अर्थ त्या श्लोकाला सुद्धा याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये विवेचनामध्ये अभ्यासामध्ये आणतो आहोत. तर आपण हे पाहिलं आता की जे आहे ते अनुबंध चतुष्टामध्ये जसं मी सांगितलं की अधिकारी कोण ते पाहिलं, विषय काय हे आता आपण त्याचं वर्णन केलं. आत्मबोधाचं वर्णन जे सर्व केलेलं आहे ते विषयाच्या हिशोबानेच केलेलं आहे की हे विषय आहे म्हणून असं. आणि त्याच्यानंतर जो आहे तो आपल्याला येतो संबंध. संबंध म्हणजे काय की संबंध ते म्हणतात की अनेक प्रकारचे संबंध असतात. प्रमुख दोन प्रकार, विषय व ग्रंथ यांचा परस्पर संबंध. म्हणजे प्रतिपाद्य विषय आणि प्रतिपादक, विषय प्रतिपाद्य व ग्रंथ प्रतिपादक. त्यांना असं म्हणायचं की जो वाचणारा आहे आणि जे लिखाणाचा जो उद्देश आहे तो उद्देश आणि हे बरोबर आहे की नाही हे पाहण्याचं त्या ठिकाणी त्यांनी हे केलेलं आहे की हे बरोबर आहे की नाही असं. म्हणजे प्रतिपादक, विषय प्रतिपाद्य, प्रतिपादक आणि प्रतिपाद्य हे दोन्हीचा संबंध दाखवला. तुम्ही काय सांगता ते आम्हाला मिळेल की नाही मिळेल असं, हा संबंध झाला. त्याच्यानंतर विषय व वाचक म्हणजे साधक यांचा परस्पर संबंध. जसं मी सांगितलं प्राप्य आणि प्रापक. आत्मबोधातून आम्हाला काय मिळवायचं, जे आहे ते आम्हाला काय प्राप्त करायचंय. प्रापक म्हणजे जे प्राप्य आहे ते प्राप्त करण्यास योग्य, त्याला म्हणतात प्राप्य. आणि प्रापक म्हणजे काय, प्राप्त करणारा असतो, प्राप्त करणारा आहे त्या ठिकाणी काय मिळवायचं आहे तो आहे. आणि विषय आहे जो त्याचं आकलन होणार आहे. तर विषय आणि वाचकाचा संबंध या ठिकाणी दाखवलेला आहे. तर अशा प्रकारचे संबंध या ठिकाणी आत्मबोध जसं मी म्हटलं आपण होऊन गेलो त्याचा अर्थ की आम्हाला जे आहे काय करायचंय म्हणजे प्राप्त करण्यास योग्य काय आहे, आत्मतत्व हे प्राप्त करण्यास योग्य आहे. म्हणजे हे अज्ञान जाऊन ज्ञान घेणं हे योग्य आहे. मग हे आम्ही साधक आहोत. मग मी साधक असून जे आहे ते हे घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत, आकलन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि शेवटी आहे प्रयोजन. प्रयोजन म्हणजे ग्रंथाभ्यासाने साधकास प्राप्त होणारे फल. हे फळच ग्रंथकर्त्याच्या ग्रंथलेखनाचा हेतू असतो. म्हणजे ग्रंथकर्त्याचा हेतू काय, शंकराचार्यांचा हेतू काय, त्यांच्या शिष्यांना उपदेश देताना त्यांनी हे दाखवायचा प्रयत्न केला की आत्म्याचा बोध कसा करायचा. तर प्रयोजन जे आहे ते साधकास काय करायचं, तर म्हणजे प्रयोजन जे आहे ते फळ काय आहे म्हणजे प्रयोजन काय आहे की नित्य निरातिशय आनंदाचा लाभ साधकाला व्हावा, हा या आत्मबोधाचा उद्देश आहे. म्हणजे देहपातापर्यंत जीवनमुक्तीचा व तदनंतर विधेय मुक्तीचा त्याला लाभ होतो असं या ठिकाणी म्हणायचंय. आणि या श्लोकाचे रेफरन्सेस मला त्यांनी दिले. जे मी या ठिकाणी बोलतोय त्याचे काही श्लोकांचे रेफरन्सेस आहे. ते रेफरन्सेस त्यांनी दिलेले की हे कुठे कोणत्या ग्रंथामध्ये कोणत्या श्लोकामध्ये सुचवलं आहे जे आपण म्हणतो या ठिकाणी. म्हणजे असं की कोणताही या ठिकाणी आपला अभ्यास ग्रंथाच्या बाहेर किंवा ग्रंथाच्या चौकटीतच असला पाहिजे, हा एक विशेष मनताईंकडे शिकण्याकडे मला तरी असं वाटतं की असा एक विशेष फायदा हा होतो की ते नेहमी त्या चौकटीमध्येच नेहमी गोष्टी करतात, इकडे तिकडे जास्त जात नाही. आणि हा एक विशेष फायदा आहे. डॉक्टर आकांना सुद्धा त्याचा जे आहे त्यांचंही असं अशाच प्रकारचं हे आहे की ते जे बोलतात ते चौकटीच्या बाहेर जात नाही, तिकडचं तिकडचं ते होत नाही. जे ग्रंथात दिलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचे जे आहे ते प्रवचन राहतं असं मला म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर एक ग्रंथाचा तात्पर्य निर्णायक षडलिंगी असं म्हणतात. म्हणजे काय याच्यामध्ये याचा अर्थ हा झाला की एखादा शास्त्रीय ग्रंथ असेल तर शास्त्रीय ग्रंथामध्ये प्रतिपाद्य विषयासंबंधी केलेल्या मीमांसेवरून ग्रंथ तात्पर्य ठरवण्यासाठी 6 बाबीचा विचार करावा लागतो. म्हणजे एक शास्त्र आहे, एक विषय आहे, त्या विषयापासून काहीतरी निष्पन्न झालं तर ते विषय आणि निष्पन्न झालेलं हे बरोबर आहे की नाही, हे किती बरोबर आहे हे ठरवण्याकरता काही बाबी आहे, काही आयटम्स आहे, काही पॅरामीटर्स आहे.
ते पॅरामीटर्स या ठिकाणी विचार करतात, त्याला म्हणतात षडलिंग. कोणत्याही शास्त्राच्या ग्रंथाला ही षडलिंग जे आहे ते लागू होतं. असा विचार मी करत होतो की हे सर्व घ्यावं की न घ्यावं, पण हे आहे की आपण एकदा नीट वाचून घ्यावं, समजून घ्यावं, म्हणजे जे आहे ते पुढच्या आकलना करता कदाचित सोय पडेल, सोयीस्कर आहे कोणत्याही ग्रंथाच्या आकलना. षडलिंग काय आहे, म्हणजे पहिलं काय की उपक्रम आणि उपसंहार हे पहिलं षडलिंग आहे. म्हणजे काय की ग्रंथारंभी प्रतिपाद्य विषयाची भूमिका स्पष्ट करणारे कथन. म्हणजे या ग्रंथात मी काय सांगितलंय, स्वामी रामदासांनी सुद्धा म्हटलेलं आहे की या ग्रंथाचा विषय काय आहे, सुरुवातीलाच म्हटलंय. मग तो जो ग्रंथाचा विषय आहे तो सुरुवात केला त्यांनी तिथं, ज्याला की उपक्रम म्हणतात, आणि ग्रंथांच्या अंती जे आहे ते संपूर्ण प्रतिपादनाचा आवाका, म्हणजे ते सफळ झालं हे दाखवणारं वाक्य, श्लोक, काही म्हणा, ओव्या, काही पण म्हणा. सुरुवातीला जे आहे ते काय झालं होतं तर म्हणे त्याला मोह झाला होता अर्जुनाला, आणि शेवटी काय झालं म्हणे नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा, म्हणजे त्या मोह त्याचा नष्ट झाला. म्हणजे त्या ग्रंथाची सुरुवात कुठून झाली तर म्हणे मोह होता म्हणून झाली. मग उद्देश काय होता ग्रंथाचा तर म्हणे मोह दूर करायचं. मग उपसंहार काय केला तर म्हणे नष्टो मोह, त्यावेळेस जे आहे ते माझा मोह नष्ट झाला. अशा प्रकारचं वर्णन जे आहे त्याला उपक्रम उपसंहार असं म्हणतात. आणि उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता असते, याचा अर्थ हा झाला की तो ग्रंथ उत्तम आहे. अभ्यास दुसरं काय, उपक्रम उपसंहारानंतर अभ्यास आहे. तर अभ्यास काय की अभ्यासकाचे लक्ष मुख्य प्रतिपाद्य अर्थाकडे सतत वेधलेले ठेवण्यासाठी त्याचा वारंवार जो आहे तो केला जाणारा बोध. म्हणजे काय की आम्हाला काय विषय ह्या ठिकाणी मांडायचा आहे, त्या विषयाकडे जो ऐकणारा आहे त्याचं लक्ष इकडे तिकडे गेलं नाही पाहिजे. परत परत त्याला आठवण दिली पाहिजे की अरे वा मी कोण, हा या ठिकाणी उद्देश आहे. मग मी कोण हे ओळखायचं आहे आम्हाला. हे अज्ञान सध्याची मी देह आहे, हे जे अज्ञान आहे, हे मी कोण हे स्पष्ट करून की मी जो आहे तो तत्वमसी, म्हणजे जे आहे ते मी परब्रह्म आहे. तर परब्रह्म जे आहे मी आहे ह्याचा वारंवार जो आहे तो त्या ठिकाणी उल्लेख झाला पाहिजे. आणि असा उल्लेख होणं त्याला म्हणतात की अभ्यास जो आहे तो बरोबर, अभ्यासाचं त्या ठिकाणी विवेचन जे आहे ते बरोबर केलेलं आहे. आणि अपूर्वता म्हणजे प्रतिपाद्य विषयाचा असा विशेष की त्या विषया व्यतिरिक्त अन्य विषयाच्या ठिकाणी नसतोच. म्हणजे ते अपूर्वता काय म्हटलं की ते तेवढंच विषय त्या ठिकाणी मांडतात आणि तो विषय जो आहे तो विशेषच असतो. आता आत्म्याशिवाय विशेष आणखीन काय असू शकतं. आत्मतत्व तत्वज्ञानापेक्षा आणखीन जे आहे ते काय वेगळं असणार. मनुष्याणाम सहस्रेशो यत्किंचित बी, हे जे म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, याचा अर्थ हा झाला की सहस्र लोकांमध्ये एखादा असतो जो याच्याकडे जातो, म्हणजे हे इतकं विशेष आहे. आणि त्या जे जातात त्यांच्यामध्ये एखादा असा असतो, येतो तो मग सिद्धानाम, एखादाच जो आहे तो पुढे जातो. अशा प्रकारचे जे आपल्याला भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे याच्यावरून आपल्याला कळतं की हेच सर्वात मुख्य आहे. म्हणजे जसं यांनी म्हटलं या ठिकाणी की भाई आपल्याला जे आहे ते काय करायचं की दुर्लभम त्रयमे वातीत देवानुग्रह हे तुकम, म्हणजे भगवंताचा जो ज्या ठिकाणी आपल्याला कृपा होईल अशा प्रकारचं जे आहे ते कशामध्ये तर म्हणजे ते मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संशय, असं विवेक चुडामणी जे म्हटलेलं आहे की तुम्हाला मनुष्य जन्म मिळालेला आहे. मुमुक्षत्व म्हणजे जे आहे तुम्हाला जे आहे ते मुमुक्ष तुम्ही झालेला आहात, मला इच्छा झाली आहे की हे तत्वज्ञान आम्ही ऐकावं. आणि महापुरुष संशय डॉक्टर काकांसारख्यांचा आपल्याला जो आहे तो उपदेश झालेला आहे म्हणा किंवा त्यांची संगत झालेली आहे. तर हे जे आहे हे अत्यंत कसं आहे तर म्हणे हे दुर्लभ त्रयमे वेतात, दुर्लभ त्रयमे वेतातीत, हे तीन दुर्लभ आहे, हे सहज म्हणजे एकदम प्राप्त होणारे नाहीये. तर अशा सिच्युएशन मध्ये जे आहे ते अपूर्वता आहे की हा विषय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आम्ही भाग्यशाली आहोत की हा विषय वाचण्याचा आम्हाला जो आहे तो इच्छा झाली. आणि फळ प्रतिपाद्य विषयाच्या श्रवणाने अभ्यासाने साधकास होणारा लाभ म्हणजे फळ होय. म्हणजे श्रवण नंतर मनन, सखोल चिंतन, मन निध्यासन, मग फोकस करायचं. त्याच्यानंतर जो आहे तो साधकास जो लाभ होईल त्याला ते फळ म्हणतात. हे फळ त्या ठिकाणी मिळतं.
आणि अर्थवाद नंतर दिलेला आहे षडलिंगामध्ये. म्हणजे प्रतिपाद्य विषयाची महती साधकाच्या चित्तात ठसावी या हेतूने त्याची केलेली प्रशंसा. जर गजानन विजयाच्या पोथीमध्ये गजानन विजय त्याच्यामध्ये असं लिहिलंय त्यांनी शेवटी दास गणूंनी त्याची महती सांगितली की ही दंतकथा ना लवही या गजाननाची ग्वाही. म्हणजे त्यांचे सर्व चमत्कार त्याच्यामध्ये दिलेले आहे. कोणी त्याच्यावर जे आहे ते एकदम इम्प्रेस होईल अशा प्रकारचे चमत्कार आहे आणि त्यांचं भजन केल्याने ते आम्हाला प्राप्त होतील आणि आमचे संकट दूर होतील अशा प्रकारचं सर्व वर्णन गजानन विजयामध्ये आलेलं असल्यामुळे तरी पण शेवटी ते म्हणतात की ही दंतकथा ना लवही या गजाननाची ग्वाही. हे असे जे शब्द आहे प्रशंसा जी आहे ती प्रशंसा यासाठी केली जाते की त्याला ते अर्थवाद म्हणतात की त्याने जो आहे तो भक्त किंवा ऐकणारा जो आहे तो काय होईल म्हणजे तो जो आहे तो इम्प्रेस होईल आणि इम्प्रेस होऊन जो आहे तो अर्थवादात्मक विधानांनी ग्रंथांचे सौंदर्य वाढते असं मत त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. सिद्धांताची पुष्टी पण होते असंही त्यांनी लिहिलेलं आहे. ती प्रायी अतिशयोक्त असते हेही त्यांनी लिहिलेलं आहे या ठिकाणी. आणि अशी ग्रंथामध्ये विधानं तुरळक असतात, कधी नसतातही, पण अर्थवाद सुद्धा हा एक प्रकार षडलिंगाच्या याच्यामध्ये आहे. कारण काय म्हणजे जे आहे ते षडलिंग काय म्हणजे या ठिकाणी ग्रंथ तात्पर्य ठेवण्यासाठी त्याचा विचार केला जातो. ग्रंथाचं तात्पर्य कसं आहे याच्याकडे. आणि नंतर आहे उपपत्ती म्हणजे प्रतिपाद्य विषयाचे उपपत्ती म्हणजे काय वेगवेगळे दृष्टांत द्यायचे, वेगवेगळ्या युक्त्या सांगायच्या, प्रमाण सांगायची त्या ठिकाणी. आता एका भाष्यकारांनी असं म्हटलेलं आहे या ठिकाणी की त्याला तो आत्मबोध आवडतो. त्याचं एक कारण त्यांनी हे सांगितलं की याच्यामध्ये सर्वात जास्त मेटाफॉर दिलेली आहे. आता मेटाफॉरचा अर्थ दृष्टांत. सर्वात जास्त दृष्टांत जो आहे तो या ठिकाणी दिलेली आहे. प्रत्येक श्लोकामध्ये तुम्हाला वेगवेगळी दृष्टांत मिळतात आणि त्याचं जे आहे ते यांनी श्लोकाची जेव्हा वर्गवारी केली त्याच्यामध्ये जो आहे त्याचं हे दिलेलं आहे. श्लोकाच्या वर्ग दृष्टांत आणि सिद्धांत. उदाहरण द्यायचं झालं तर अन्न शिजवण्यास काय होतं म्हणजे अग्नी लागतो. तर मोक्षासाठी काय लागतं म्हणजे ज्ञान लागतं. प्रकाश आला की अंधार कसा होतो म्हणजे चालला जातो. तेव्हा विद्या आली किंवा ज्ञान आलं तर विद्या चालली जाते आपल्या वेगळं नाही काही करावं लागतं. ढग आले आणि ढग गेले की सूर्य प्रगट झाला. मग सूर्य म्हणजे ज्ञान सूर्य जो आहे तो आपला प्रगट होतो. ढग गेले की म्हणजे अज्ञान गेलं की. तर अशा प्रकारची उदाहरणं या ठिकाणी जे आहे ते दिलेली आहे. दृष्टांत प्रत्येक याच्यामध्ये दिलेले आहे आणि हे सिद्धांत कोणते प्रतिपादित करतात याची एक खूप लांब लचक लिस्ट या ठिकाणी 66 अशा यांनी या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे. 66 आयटम दाखवले. असं भ्रमाने समजा एखादा खांब असेल आणि आपल्याला असं वाटतं की हा कोणीतरी भूत आहे तर म्हणजे अज्ञानवशात आत्म्याबद्दल आम्हाला असंच वाटतं की मी आत्मा नाही असं वाटतं. अशा प्रकार. तर आपल्याला हे सर्व असं नाही की नवीन आहे म्हणून. बरंचसं पण वाचलेलं आहे, आपला अभ्यास झालेला आहे बराच. पण हा एक सिस्टमॅटिक अभ्यास आत्मबोधात्मक करण्याचं कारण हे आहे की आणखीन त्याला बळकटता यावी म्हणून या ठिकाणी आपण हा अभ्यास करतो आहोत. आणि जसं मी म्हटलं की उपपत्तीचा अर्थ दृष्टांत, युक्ती आणि प्रमाण इत्यादीद्वारे स्पष्टीकरण करणे याला म्हणतात उपपत्ती. म्हणजे दृष्टांत म्हणजे प्रतिपाद्य विषयाशी सदृश्य आणि ओळखीचे उदाहरण. युक्ती म्हणजे विषयाला हानी न पोहोचवता उकल करणारा किंवा तत्वाशी जुळवून देणारा एखादा प्रयोग, एखादा चातुर्यता, एखादी खुबी, एखादा आधार वगैरे दाखवणं. आणि प्रमाण म्हणजे काय इंद्रिये किंवा त्यांच्या वृत्ती प्रत्यक्ष अनुमानादी प्रमाणे हे आधार दाखवणं की हे त्याला सिद्ध करायचं. म्हणजे उपपत्ती कशा करता कामास येते, दृष्टांत कशा करता कामास येतात की त्याचा आणखीन दुसरा अर्थ जर होत असेल, प्रतिकूल अर्थ जर होत असेल काही त्या सिद्धांताचा तर त्याचं निराकरण त्या ठिकाणी होतो आणि विषय पटतो आणि मनन शक्य होतं. मननात उपपत्तीचाच प्रयोग चालतो. मनन करणं म्हणजे काय आहे, मनन करणं म्हणजे वेगवेगळे जे आहे ते तुम्हाला उदाहरणं घेऊन स्वतःला पटवणं हे सुद्धा जे आहे ते मनन आहे. तर हे जे आहे उपपत्तीचा प्रकार हा आहे असं त्यांना म्हणायचं आहे. तर ग्रंथांची तात्पर्य निर्णायक षडलिंग याच्याबद्दलचं जे वर्णन आहे ते अशा प्रकारचं या ठिकाणी आहे की उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फळ, अर्थवाद
उपपत्ती हे जे आहे हे 6 षडलिंग आहे. ह्या पॅरामीटर्स वरून जे आहे ते आपल्याला हे कळतं की जे आहे ते ग्रंथ कशा प्रकारचा आहे, ग्रंथाची उंची काय आहे, ग्रंथ किती आपल्या फायद्याचा आहे, हे सगळं त्याच्यावरनं कळतं. म्हणजे उपक्रम जर म्हटलं तर अविद्या निवृत्ती ज्ञानाने होते. म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य आहे, मोक्षाचा लाभ होतो. हे श्लोक क्रमांक 2 आणि 3 मध्ये दाखवलंय त्यांनी. उपसंहार जसं अग्नीचं सांगितलं की अग्नी जो आहे तो अन्न शिजवतो, तर ज्ञानाग्नीने जीव सर्व मळापासून मुक्त होतो व स्वतःच प्रकाशित होतो व अमर्त्य भावास प्राप्त होतो. हे कुठे लिहिलेलं आहे? म्हणजे श्लोक क्रमांक 66 आणि 68 मध्ये लिहिलेलं आहे. ते एक उदाहरण म्हणून या ठिकाणी सांगितलं की हे जी षडलिंग सांगितलेली आहे, ही षडलिंग कोणत्या ठिकाणी कोणत्या श्लोकांमध्ये ते दिलेलं आहे, त्याचे रेफरन्सेस जे आहे ते दिलेले आहे. ते आपण आणखीन जसं जसं आपण पुढे जाऊ त्याप्रमाणे जे आहे ते आत्मबोधक श्लोकांची वर्गवारी पण या ठिकाणी आहे की मोक्षाचं एकमेव साधन कशात सांगितलंय, अंतरंग साधनेचं स्वरूप कशात सांगितलेलं आहे, ब्रह्माचे स्वरूप लक्षणे कशात सांगितलेली आहे. तर अशा प्रकारची त्यांनी वर्गवारी या ठिकाणी केलेली, सखोल अभ्यास केलेला आहे आत्मबोधाचा. त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा घेऊया या ठिकाणी आणि पुढे वाढूया. आणखीन जे थोडासा जर भाग कोणता राहिला असेल ते मी पाहतो. एक असं आहे की ह्या ठिकाणी म्हणजे तपोभी ह्याच्यामध्ये जे हे आहे पहिला श्लोक आहे हा, आणि पहिल्या श्लोकामध्ये जसं त्यांनी सांगितलंय की तपोभी क्षीण पापाना हे जे म्हटलेलं आहे त्या ठिकाणी त्याच्याबद्दलचं एक विवरण असं केलेलं आहे या ठिकाणी की की पाप ना म्हणजे पापाचं क्षीण होणं, म्हणजे पाप म्हणजे सिन म्हणजे प्युरिफिकेशन. तर तपोभीम, तपोभी म्हणजे जे आहे ते तप करायचं. आता ह्या ठिकाणी म्हणजे असं सुद्धा म्हटलेलं आहे भाष्यकारांनी की असं नाही की तप करायचं म्हणजे जे आहे ते एका पायावर उभं राहायचं किंवा उपास खूप करायचे आणि खूप स्वतःच्या शरीराला जे आहे ते त्रास द्यायचा, असं तपोभी नाही सांगितलंय. त्या भाष्यकाराचं म्हणणं असं आहे की भाई मी जे आहे कुणाला त्रास देतो आहे का, माझा काम विचार कसा आहे, क्रोध विचार कसा आहे, लोभ विचार कसा आहे, हे माझं गेलंय की नाही गेलंय, ह्या तपाला म्हणजे ह्या अंतरंग साधनाला त्यांनी महत्व दिलेलं आहे असं मला सांगायचं आहे. तर तपोभीक्षण पापाना म्हणजे तप करून म्हणजे जे आहे ते किंवा वितरागिना किंवा फ्री फ्रॉम डिझायर्स, वर्ल्डली डिझायर्स, म्हणजे असं की एकीकडे जे आहे ते आम्ही हे करत राहायची ही साधना आणि दुसरीकडे आत्मचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, माझं स्वरूप कशा प्रकारचं आहे ही ओळख करत राहायची. कारण की काय आहे की पहिल्या श्लोकामध्ये असं दाखवलंय की बेसिक्स काय पुढे जाण्याकरता, बेसिक्स काय पुढे जाण्याकरता, बेसिक्स पुढे जाण्याकरता जे आहे ते तपोभिक्षण पापानाम शांतानाम वितरागिणम, म्हणजे तप असायला हवं पाप कमी करण्याकरता, आणि प्रेम म्हणजे वितरागिणा म्हणजे जे आहे कुणालाही जे आहे ते म्हणजे राग त्या ठिकाणी हवा, प्रेम त्या ठिकाणी हवं, मुमुक्षुच्या ठिकाणी प्रेम हवं असं त्यांना सांगायचंय. तर हे कसं होईल, आणि हे जर नसेल तर हे बेसिक्स आहे ह्याच्या हे जर नसेल तर मन शांत होणार नाही, आणि मन आपण बोलून चुकलोय, आणि मन जर शांत होणार नाही तर मग जे आहे ते पुढचं कसं होईल, आत्मलाभ कसा होईल, आत्मबोध कसा होईल. तर म्हणून ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की प्री रिक्विजिट आहे, प्री रिक्विजिट्स आहे शांत होण्यासारखी, मन शांत होण्यासारखी, मन क्वाईट होण्यासाठी, मन फोकस होण्यासाठी, आणि जे आहे ते आपल्याला मनाचं जे आहे ते शुद्धता टिकवण्यासाठी, प्युरिफिकेशन ज्याला आपण म्हणतो. आणि असं जर झालं तरच म्हणजे आहे ते आत्मबोधाचा लाभ त्या ठिकाणी होईल. आता मी ते थांबतो, आपली वेळही झालेली आहे. जवळजवळ मी सर्व बोलून चुकलो आहे. जे माझी इच्छा होती की एक इंट्रोडक्शन करावं, शंकराचार्यांचं इंट्रोडक्शन, आत्मबोधाचं इंट्रोडक्शन आपण करावं, आणि पहिल्या श्लोकामध्ये बेसिक्स येत होते की काय आत्मबोध वाचण्याकरता पुढे येण्याकरता आपल्याला काय तयारी हवी तेही होतं, म्हणून ते आपण घेतलेलं आहे या ठिकाणी. पुढच्या वेळेस जे आहे ते आपण आणखी पुढे जाऊया. इथेच मी विरमतो. जय जय रघुवीर समर्थ.
आता आपण आत्मषटकाकडे वळूया. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागो न मे लोभमोहः मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखम् न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्मः न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम्